आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत आरपीआयच्या कार्यकर्त्यांसोबत। आरपीआयचे दिग्गज असे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। सध्याला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणधुमाळी सुरू आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आरपीआयमध्ये सध्याला 2 गट पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरपीआयचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी काल वेगळी पत्रकार परिषद घेऊन त्यांची चूल वेगळी असल्याचे जाहीर केले होते। आज आपल्याबरोबर आरपीआयचेच ज्येष्ठ नेते असणारे नंदकुमार केंगार साहेब आहेत। एकंदरीतपणे काय सांगाल, आरपीआयचे माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात 2 गट पडताना दिसत आहेत, या विषयावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आरपीआयचे या तालुक्यात या जिल्ह्यात अजिबात 2 गट नाहीत। आमचा एकच नेता आहे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे। या ठिकाणी गटबाजी वगैरे बिलकुल नाही। ही निवडणूक आम्ही सगळे आरपीआयचे नेते मंडळी एकत्र येऊन मोठ्या ताकदीनं लढतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या तुतारीच्या पक्षाबरोबर आमची या ठिकाणी युती झालेली आहे। हक्काची आणि निवडून येणारी 100% निवडून येणारी जागा की ज्या गटामध्ये मोहिते पाटील कुटुंबाचं मतदान आहे, ज्या गटामध्ये जानकर साहेबांच्या कुटुंबाचं मतदान आहे, फॉर्म भरला की गुलाल उधळला अशा पद्धतीचा जो मतदारसंघ आहे, असा हक्काचा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला या दोन्ही घराण्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे। रिपब्लिकन पक्ष मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। काल सोमनाथ भोसले यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बाकीच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना टोळकं किंवा टोळी असा एक उल्लेख केला होता, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सोमनाथ भोसलेंची भूमिका थोडी चुकलेली आहे। त्यांच्याच अध्यक्षतेखाली वेळापूरला गेल्या 10 तारखेला मीटिंग झाली। राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे या मीटिंगला होते आणि त्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं की भारतीय जनता पार्टी आपल्याला न्याय देत नाही, सत्तेमध्ये वाटा देत नाही। आठवले साहेबांचं सुद्धा या जिल्ह्यातली तालुक्यातली भाजपची नेते मंडळ ऐकत नाही। कसल्याही परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता सत्तेमध्ये गेला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी ठरवली आणि सगळ्यांनी सगळे पर्याय खुले ठेवून निवडून येण्याच्या निकषावर जो पक्ष आपल्याला हक्काची निवडून येणारी जागा आपल्याला देईल त्या पक्षावर जाण्याची भूमिका सोमनाथ भोसलेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वेळापूरच्या मीटिंग मध्ये ठरलेली आहे। त्या अनुषंगानं या तालुक्यातले सगळे ज्येष्ठ नेते NK साळवे असतील, शामराव भोसले असतील, दयानंद दांजे असतील, युवराज वाघमारे असतील, दत्तू पाटील असतील, आमचे तुकाराम बाबर असतील, आमचे भारत आठवले असतील, आमचे यशिम असतील, सगळे आमचे किरण दांजे असतील, मिलिंद सत्तावे, सगळ्यांनी ही भूमिका एकत्र ठरवलेली आहे। मला वाटतंय थोडं राम सातपुत्याने थोडं पैसे देऊन काही कार्यकर्त्यांना गळाला लावण्याची भूमिका या ठिकाणी घेतली असण्याची शक्यता आहे। पण सोमनाथ भोसलेला माझी विनंती आहे, तो माझ्या मुलासारखा सोमनाथ भोसले लहान भावासारखा आहे। मी त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करेन की आपला एक पूर्ण वेळ काम करणारा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता ज्याची चूल सुद्धा नीट चालत नाही, जो उद्ध्वस्त झालेला आहे पण पक्षासाठी रात्रंदिवस काम करतोय, त्या मिलिंद सरतापेच्या कुटुंबाला ही उमेदवारी मिळालेली आहे। मी पाया पडून हात जोडून त्यांना विनंती करतो की बाबा, आपला एक माणूस, आपला एक हक्काचा आरपीआयचा कार्यकर्ता या ठिकाणी सत्तेमध्ये जातोय, वाट चुकलाय, आमच्या सगळ्यांच्या बरोबर या आणि पक्षाच्या कार्यकर्त्याला सत्तेत जाण्याची जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा, मी आपल्याला एवढीच विनंती करतो। एकंदरीत या विषयावर पडदा कधी पडल, काय घडल, निवडणुकीचं वातावरण कसं असेल, या गोष्टीवर येत्या 4-5 दिवसामध्ये पडदा पडेल। कसा पडेल मी आत्ताच ते सगळे पत्ते खोलत नाही, परंतु जबाबदार मंडळी, जबाबदार माणसं या ठिकाणी येतील आणि ती पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करतील आणि याच्यावर पडदा पडतील। मी एवढीच विनंती करतो सगळ्या कार्यकर्त्याला, जे पक्षाच्या प्रवाहात राहतील त्या कार्यकर्त्यांचं अस्तित्व राहील, जे पक्षाच्या प्रवाहाच्या बाहेर जातील ते कार्यकर्ते उघडे पडतील, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। शेवटचा प्रश्न आहे की असं जे सध्या विभागले गेलेलं आहे, मन दुभंगली गेलेली आहे, तर त्या विषयाला अनुसरून माळशिरस तालुक्याची निवडणूक कशी राहील, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कसा माहोल असेल, किंवा तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये आरपीआयचे कार्यकर्ते कुणाचं काम करतील? मी आपल्याला सांगतो की फक्त 3 लोक
या प्रवाहापासून वेगळे आहेत रामभाऊ सातपुतेवर. फक्त 3 लोक. तालुक्यातली सगळी आरपीआय या ठिकाणी आमच्या बरोबर, सगळी आरपीआय. आणि आरपीआयनं 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणामध्ये बैठक घेऊन आपली भूमिका या ठिकाणी ठरवलेली आहे. रिपब्लिकन पक्ष अतिशय मोठ्या ताकदीने हे निवडणूक लढणार आहे, कारण या तालुक्याच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची निवडणूक आहे. या तालुक्यामध्ये असलेलं जी सलोख्याचं वातावरण आहे, मग जातीय सलोखा असेल, शांतता असेल, हे रामभाऊ सातपुतेच्या रूपाने हे सगळ्या तालुक्यातला जो परंपरा आहे, या परंपरेला या ठिकाणी गालबोट लागतोय. अत्यंत खुनशी, अत्यंत कपटी आणि अत्यंत वात्रटपणाचं राजकारण रामभाऊच्या रूपाने या तालुक्यामध्ये लढलं जात आहे. ज्या तालुक्यानं त्यांना बाहेरनं या तालुक्यानं स्वीकारलं आणि या तालुक्यानं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या तालुक्यामध्ये जातीय दुरावा, जातीय भेदभाव आणि एक सुडाचं खुनशी आणि कपटी राजकारण काही गावगुंडांना हाताशी धरून रामभाऊ सातपुतेंनी या तालुक्यामध्ये चालू केलेला आहे. हा तालुका या ठिकाणी हा स्वीकारणार नाही. हा शांतताप्रिय तालुका आहे. सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहणारा तालुका आहे. राजकारण जर असेल तर तत्वाचं राजकारण या तालुक्यामध्ये केलं जातं. या तालुक्यामध्ये कधी जातीय तणाव झाला नाही, कधी जातीय दंगल झालेली नाही. मग इथला मुस्लिम असेल, इथला दलित असेल, आपण बघितलं गेल्या निवडणुकीला रामभाऊ सातपुते यांनी मुस्लिम समाजाला हिरवा साप म्हणून वेळापूरच्या सभेमध्ये त्यांनी तसा उल्लेख केला. भीमा कोरेगावच्या दंगलीचा हा सूत्रधार आहे राम सातपुते. याच राम सातपुतेनं राखीव जागेमध्ये निवडून येऊन विधानसभेमध्ये मी सनातनी हिंदू दलित आहे म्हणून जातीय भूमिका या ठिकाणी घेतली. त्यामुळे इथला आंबेडकरी समाज राम सातपुतेवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये हे पार्सल या तालुक्यातून पाठवायचंय, हे पार्सल या तालुक्यात ठेवायचं नाही आणि या तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवायची, अशी रिपब्लिकन पक्षाची आमची भूमिका आहे. म्हणून ही निवडणूक आम्ही अस्तित्वाची अस्मितेची केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला बऱ्याच वर्षानंतर सत्तेत जाण्याची संधी मिळते. त्यामुळे आम्ही सगळे आरपीआयचे कार्यकर्ते इथला आंबेडकरी चळवळ समाज अत्यंत समाधानी आहे. तर आपल्या बरोबर होते माळशिरस तालुक्यातील आरपीआयचे काही ज्येष्ठ नेते. आपण त्यांच्याशी आता चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपले पत्ते हे ते आत्ताच उघडणार नाहीत. जसं जसं निवडणूक पुढे जाईल, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कार्यकर्ते हे आघाडीसाठी जोडले जातील, त्यावेळेस ते पत्ते उघड करणार आहेत. असंच आता माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते, आरपीआयचे ज्येष्ठ नेते असणारे नंदकुमार केंगार यांनी आपल्याशी बोलताना सांगितले.